नमस्कार, लोक आस्था न्यूजच्या वेगवान घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. मुदखेड तालुक्यात सर्वाधिक लागवड होणाऱ्या झेंडू पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. जिल्ह्यात आता झेंडू फुलावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मुदखेड तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी चालू वर्षी मोठ्या प्रमाणात झेंडू फुलांच्या बागा केल्या आहेत. परंतु वातावरण बदलामुळे आता अनेक शेतकऱ्यांच्या बागेतील फुलावर करपा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. सणासुदीच्या काळात याच झेंडू फुलाला बाजारपेठेमध्ये जास्त मागणी होती. 80 ते 90 रुपये किलोने विक्री होणाऱ्या झेंडूला आता बाजारपेठेत केवळ 10 रुपये किलो दर मिळतोय. त्यामुळे फूल उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. लोक आस्था न्यूज, नांदेड. आणि कोणता रोग पडलाय फुलावर? साहेब, हे लय रोग पडला याच्यावर. माझं नाव अशोक चपाजी मुंगल, गाव इजळी. काही केलं तरी रोगच जाईना आहे. ते रोगाने पुरं फुल गेले बघा. काय करावं, शेतकरी काय एवढं परेशानीमध्ये हाव. कोणतंच काही सुधारणा आले. काय करावं, कसं करावं, कोणतं काही करावं याच्यावर उलटच व्हायला. कोणतीच उत्पन्न व्हावं म्हणून अशी काहीच होईना आली. झेंडूला सध्या काय भाव मिळाले? याला काय 10 रुपये किलो, 20 रुपये किलो चलाय. पडतर तरी खाते काय शेतकरी. इतकं मेहनत करून काय केलं तरी काहीच होईना आले.